नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता कर्जमाफीच्या हालचाली तर चालू झालेल्या आहेत आणि कर्जमाफी 100% होणारच आहे, ह्यात काही शंकाच नाही. कारण तशा हालचाली आता ह्या अधिवेशनामध्ये डिसेंबर 2025च्या अधिवेशनामध्ये ही हालचाली झालेल्या आहेत. त्यानंतरही इथून पाठीमागंही वेगवेगळ्या आंदोलकांनी आंदोलन केलं होतं. त्यातही सांगितलं जात होतं की कर्जमाफी आम्ही देऊ. त्यानंतर तर देऊ फक्त ते आश्वासन दिलं होतं. तर ह्यावेळेस आता आंदोलनामध्ये आता 30 जून तारीख दिलेली आहे आणि कृषी मंत्र्यांनीही सांगितलेलं आहे की आता 30 जूनच्या अगोदर आम्ही कर्जमाफी काय करणार आहोत, जाहीर करणार आहोत. असं आव्हानसुद्धा काय केलेलं होतं शेतकऱ्यांना ह्याच्या अधिवेशनाच्या माध्यमातून, हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून केलेलं होतं. त्यामुळं मग शेतकऱ्याला एक दिलासा कुठंतरी मिळालेला आहे. कारण थकीत कर्जदार 25 लाखाच्या आसपास आहेत आणि 25 लाखाच्या आसपास थकीत कर्जदार असल्यामुळं मग त्यांना एक दिलासादायक बाब म्हणून मग आता कर्ज माफ होणार आहे. मग कर्जमाफीसाठी कोणते कागदपत्र लागतील, काय लागणार आहेत? तर ती कागदपत्र आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. तर ती कागदपत्र म्हणजे आपण जे बँकेला गहाण दिलेला 7/12 आहे ना, त्याची एक डिजिटल प्रिंट पाहिजे. त्यानंतर दुसरं म्हणजे बँक पासबुक पाहिजे, सेविंग अकाउंट. त्यानंतर तिसरं म्हणजे के-सी-सी कर्ज खाते क्रमांकाची झेरॉक्स प्रत, त्याच्यावरच असतं ते कर्ज खाते क्रमांक, त्याची एक झेरॉक्स प्रत. त्यानंतर चौथं म्हणजे पॅन कार्ड. त्यानंतर पाचवं म्हणजे ॲग्रिस्टेक नंबर म्हणजे फार्मर आय-डी. त्यानंतर सहावं म्हणजे बँक अकाउंट आणि आधारला लिंक असलेला मोबाईल. आणि त्यानंतर सातवं म्हणजे आधारची झेरॉक्स प्रत. हे सर्व कागदपत्र काय करायचे आहेत, आता बऱ्याच बँकेने काय केलेले आहेत, मागितलेले आहेत. सध्या मागायलाही चालू आहेत. मग ज्या शेतकऱ्याकडे कर्ज आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, हे कागदपत्राची यादी आपल्याकडे काय करायची आहे, सेव्ह करून ठेवायची आहे. सगळे कागदपत्र जमा करायचे आहेत. एक गठ्ठा करायचा आहे आणि बँक तुम्हाला हे कागदपत्र जमा करण्यास सांगणार आहे, मागणार आहे. आणि मग तुम्हाला ज्या दिवशी हे कागदपत्र मागतील, तुम्हाला सांगतील, तसे सूचनापत्र येईल, त्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे, हे सर्व कागदपत्र घेऊन बँक कार्यालयाशी संपर्क करून तुम्ही काय करायचं आहे, तिथं जमा करायची आहे. तरच तुम्हाला थकीत कर्जाचा लाभ मिळणार आहे. असं विविध बँकेने काय केलेले आहेत, पत्रच काढलेले आहेत. शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की हे कागदपत्र जमा करा. तर आपण सांगितल्याप्रमाणे कागदपत्र तयार ठेवायची आहेत. तुमच्या ज्या बँकेचे कर्ज आहे थकीत, त्या बँकेचं सेविंग बँक पासबुक वगैरे हे जे सांगितलं आहे, ते मी तुम्ही ज्या बँकेचं कर्ज आहे त्या बँकेचे कागदपत्र, त्याच बँकेचं बँक पासबुक, त्याच बँकेचं कर्ज खाते क्रमांकाची झेरॉक्स प्रत, आहे का नाही, आधार कार्ड, हे वगैरे सगळं जे काय आहे ते त्याच बँकेचं आहे. ज्या 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 बँकेचं तुमच्याकडं कर्ज आहे, अशा बँकेचे हे कागदपत्र सर्व आहेत. तुम्ही ते सर्व कागदपत्राची इकठ्ठा करायचं आहे, एकत्र करायचे आहे आणि त्या काही थोड्या दिवसामध्ये तुम्हाला त्याची यादी बँकेमार्फत पत्र काढून मागितली जाणार आहे, 100% आहे. आणि बँकेच्या म्हणजे एखाद्या त्यांच्या कार्यकर्त्यामार्फत म्हणा, त्यांच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून म्हणा, तुम्हाला काय होणार आहे, ह्याचे मॅसेज वगैरे पडले जातील, पडतील, तुम्हाला कळन हे सर्व काही गोष्टी काय होणार आहेत, तुमच्यापर्यंत येणार आहेत. त्यामुळं मग फक्त ही सगळे कागदपत्र जमा करून ठेवायचे आहेत. ज्यांच्याकडे थकीत कर्ज आहे ना, थकबाकी आहे आणि ह्याला मर्यादा नाही. पहिल्यांदा त्यांनी विशिष्ट मर्यादा लावल्या होत्या, पण आता तशा मर्यादा वगैरे काही नाही. तर तुमचं जेवढं कर्ज आहे बँकेने तुम्हाला दिलेलं, तेवढं काय होणार आहे, माफ होणार आहे. हे सर्व काय आहे, कृषी कर्ज आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही कर्ज नाही. बाकीचे तुम्ही घेतलेले कर्ज असतील तर ते माफ होणार नाहीत, पण कृषी कर्ज आहे ते सर्वच काय होणार आहे, माफ होणार आहे. शासन स्तरावर तशा हालचाली वगैरेही झालेल्या आहेत. फक्त तुम्ही काय करायचं आहे, शेतकऱ्यांनी कागदपत्र तयार ठेवायची आहेत आणि ते ज्या टायमाला बँकेचं पत्र निघेल, बँकेमार्फत मागितलं जाईल, त्या दिवशी काय करायचे आहेत, बँक मॅनेजरला तिथं द्यायचे आहेत. मग त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल आणि मग नंतर आपल्याला कर्जमाफीमध्ये नाव वगैरे येईल. ज्या दिवशी यादी जाहीर होतील त्या दिवशी आपलं नाव काय होणार आहे, जाहीर होणार आहे, जाहीर केलं जाणार आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं
आहे. धन्यवाद.